हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या बीड तालुक्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी आपल्या तालुक्यातील सगळा बांधव स्वतःच्या मराठ्याच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून एकजूट झालाय। आपण राज्यभर मराठा आरक्षणाच्या बाबतीतच्या बैठकाचं आयोजन केलंय। 288 मतदारसंघात या मराठा समाजाच्या गोंगड्या बैठका होणार आहेत। प्रत्येक एकच काय संपणार आहे, या बैठकीला गावागावातून गोरगरीब मराठा बांधव एकत्र आलाय। तालुक्यातील घराघरातला मराठा या घोंगडी बैठकीसाठी ना पावसाचा ना उन्हाचा विचार न करता स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी एकजूट झालाय। इथं बैठका पण सभाच व्हायला लागल्यात। घोंगडी बैठक हिला जास्तीत जास्त 100 किंवा 10-15 लोक असतात। आता घोंगडी बैठकीला जर ग्राउंड लागत म्हणलं हो अजे उंबलच झाली ना ताई। आणि म्हणून ते मला शेत येतात बघा आणि रच्ची बी येतात। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षणाचा न्याय पाहिजे, यासाठी माझा मराठा समाज पेटून उठलाय। तुम्ही किती शिव्या घातल्या, माझा मात्र मराठा समाज स्वतःच्या जातीपासून आणि लेकरापासून मागे नाही हटू शकत। किती काहीही केलं तरी आता मागे नाही सरकायचं। आता ही आरपारची एकदाची लढाई आहे, एकदाच आता जे होईल ते होऊ द्यायचं, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, ते पण ओबीसीतूनच। कितीही आडवे येऊ द्या, आता थांबत नाही। आता तर नवीन नवीन फडणवीस साहेबांनी आमदार उभा केले, एकाच एक, कुणी कापून टाकीन म्हणतंय, कुणी तुकडे करीन म्हणतंय। आता काय याचे तुकडे करतो काय माहित, आता सगळे वेगळी वेगळी स्टाईल आहे। जे तोंडाली येईन ते यांना फडणवीस साहेबाच्या माध्यमातून यांना यांच्या संपत्त्या सांभाळायच्यात आणि मला माझा मराठा समाज सांभाळायचा। यांना हाव फक्त संपत्तीची आणि सत्तेची आणि खुर्चीची आहे। मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावे त्यांना का वाटत नाही? आम्हाला काय विचारता कोणचा पक्ष आणि कोणचा नेता, आम्हाला तुम्ही काय विचारता? तुम्हाला गरीब मराठा मोठा व्हावा असं का वाटत नाही? शेतकरी गरिबांचे पोरं मोठे होऊ नये तुम्हाला असं का वाटतं? माझ्या गरीब मराठ्यांनी रात्रंदिवस काम केलं, त्याचा लेकरू अधिकारी बनू नये असं तुम्हाला का वाटतं? या सरकारमधल्या आमदारांना आणि मंत्र्यांना गरिबांचे पोरं मोठे होऊ नये असं का वाटतं? का तुम्ही हट्ट धरला तुमचा नेता आणि पक्ष मोठा करण्याचा? तुम्ही या समाजासाठी कधी बोलणार आहेत की नाहीत? या मराठ्यांचे गरिबांचे तुमच्यावरती काही उपकार आहेत की नाहीत? तुम्हाला संपत्ती आणि पद या गरीब मराठ्यांमुळे मिळाले। या गरीब मराठ्यांचा आक्रोश तुम्हाला काय ऐकायचा नाही? गरीब मराठ्यांचे लेकरं आरक्षणासाठी टाळू फोडतात, तुम्हाला का त्यांची किंकाळी ऐकू येत नाही?
तुम्हाला पक्ष आणि नेताच कसा ऐकायला येतोय का? तुम्ही आमच्या मन एखाद्या वेळेस विचारत नाहीत. प्रत्येक वेळेस आमच्याच काळजाचे आणि आमच्याच लेकराचे मुर्दे पाडायचं काम तुम्ही हातात काय घेतलं? असं नेमकं तुम्हाला झालंय काय की ज्या गरीब मराठ्यांनी तुम्हाला त्या पदावरती, मानाच्या प्रतिष्ठेच्या पदावर बसवलं, त्याच मराठ्यांचे आज वैरी म्हणून तुम्ही काम करायला लागलात? कोणता पक्ष आणि कोणता नेता, कोणासाठी काम करताय तुम्ही? या समाजानं तुम्हाला मोठं केलंय, या समाजानं तुम्हाला त्या पदावरती बसवलंय. गोरगरीब झिजलाय तुमच्यासाठी, गोरगरिबांनी प्रचार केलाय तुमचा, गोरगरिबांनी रात्रंदिवस तुमच्या मागं पुढं पळाले, गरिबांनी पैसा लावलाय, गरिबांनी तुमच्यासाठी ताकद लावली. गरिबाला वाटलं कधी काही आपल्या कामाला येईल. आज तुम्हीच आमदार झाले, मंत्री झाले, आज तुम्हीच माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलात. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मराठ्यांनी कधी काय कमी केलं? प्रत्येक मराठ्यांनी स्वप्न बघितलं तुम्ही सत्तेवर बसला पाहिजेत. आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत. तुम्हाला असं करायचं तरी काय? तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी गरीब मराठा कायमचा मारायचा की काय? गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला ते ऐश्वर्य बघायला मिळाले. गरीब मराठा जर तुमच्या पाठीशी नसता तर तुम्हाला आयुष्यातही ते ऐश्वर्य बघायला मिळालं नसतं. आज ज्या पैशाच्या मस्तीवर तुम्ही बोलताय तो पैसा सुद्धा गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला मिळालाय. तुम्ही आज ज्या संपत्त्या घेतल्यात तर तुमच्या संपत्त्या तर जाणार, पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार. मी काय चुकीचं केलंय? देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, मी काय चुकीचं केलं? गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय, ते देण्याऐवजी तुम्ही षडयंत्र करायला लागलात, खोट्या केसेस करायला लागलात, आमदार आमच्या विरोधात उभा केलेत, तेही मराठ्यांचेच. काय चूक झाली? मराठा आरक्षण मागितलं ही आमची चूक आहे का? आम्ही तुम्हाला दोन्ही हाताने दिलंय, आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागलात. मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय, तुम्हाला नाही कळणार फडणवीस साहेब, आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वाटोळं झालंय ते नसल्यामुळं. आज रस्ते जाताना आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटतायत, मराठ्यांचे मायबाप भेटतात आणि सांगतायत आरक्षण मिळालं, माझं पोरगा MBBS ला लागलं. कुणी सांगतं पोलीस अधिकारी झालंय, कुणी सांगतं नायब तहसीलदार झालंय. हा आनंद या मराठ्यांना बघायचा आहे. तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय? का मराठ्यांचे लेकरं अधिकारी झाले तुम्हाला बघायचे नाहीयेत? काय चुकीचं पाऊल मराठ्यांनी उचललंय आतापर्यंत? स्वतःच्या लेकराला न्याय फक्त मागितलाय, दुसरं तुम्हाला मागितलं काय? तर तुम्ही षडयंत्र करून मराठ्यांच्या अंगावरती मराठ्यांचेच लोक घालायला लागलात. कुठं पाप फेडणारे तुम्ही काहीही केलं. फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो, तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही. तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागलात तुम्हालाच कळत नाहीये. आम्ही काय चूक केली? आरक्षण मागितलं ही चूक? तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या. कालही सांगितलं आणि आजही सांगतो, या बीडच्या नगरीतून जाहीर सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ. पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही. आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला
तर तुमचे 113 घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा. मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय. तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय. हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय. मराठ्यांना सुद्धा सांगतो, तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा. तसे बीडवाल्यान ठुलेतच म्हणा, पार्ट्या तर नाहीत ना, इकडून अर्धे इकडून अर्धेत म्हणून म्हणलं. ना ते दिसलं म्हणून बोललो. आपलं कसं असतं. पण बीडची एकी अंतरा चॅलेंज नाही भाऊ तिला. चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटणं पण पडत. चांगल्या चांगल्याचे कुंकड हिंडतेन पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं. अरे तुम्हाला हे विनोद नका वाटून देऊ. हे सोपं नाही बरं का असं होणं. सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही. पण बीड सगळ्याच बाबतीत सारखाच आहे. कुंकडा बस पण संध्याकाळी जर ठरवलं त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच. आणि बीडचाच पॅटर्न सगळीकडे चालीत येत. ते म्हणतात बीडात असं झालं ना, हो दे मग तसं. पाडापाडीच सुरू झाली. बीडाने राईट पाडापाडी केली. मी कौतुक याच्यासाठीच करतो तुम्हाला की खरंच मानावं लागत. सहजासहजी ही गोष्ट होत नाही. पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाही येत. पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर. आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी. जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा, नंतर पक्षाला. तुमचं कौतुक यासाठी, जातीसाठी, गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभा राहिलात. तुम्हाला मनापासून मानाचा जय शिवराय. कारण कुठंतरी मन भरून येतं. हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं. नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता. आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्यात. हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो. आणि तो विचार बीडच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळगेला आहे की आधी जात नंतर पक्ष. म्हणून तुमचं कौतुक आहे. यांना आपल्या वेदना बाकीच्यांना नाही दिसत. मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो, गोरगरीब मराठ्यांनी जागावा. कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा. कितीही केसेस झाल्या तरी अंगावर घ्यायच्या. पण जातीला पाठ दाखवून माग फिरायचं नाही. जे होईल ते 2-3 महिने होईल. सध्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या हातात आहे. मेन फिटरच ते. कसं सरकार बनिते त्यांचे त्यांनाच माहित. याचे 2-4 आण, त्याचे 2-4 आण, याचे 4-5 आण, असं करणार, जोडाजाडी करणार, येडी वाकडी कशी तरी इकून नड बांधव तिकून खेळा ठोक बनणार. सगळे चोट्टेच जमा केलेत. बारीक केसा कापणारा, मोठा केसा कापणारा, डाके टाकणारा, सगळे चोट्टे तिथेच आहेत. आणि चोट्टे काय आरक्षण मिळून देण्यात आपल्याला 70,000वाला, 12,000वाला, 13,000वाला त्यांच्याकडेच. सगळे राडे त्यांच्याच जवळ आहेत. आयला ते मेलन पुस्तक वाचवत होते. कोण काय गोमाया का काय होता देऊ. हा सोमया ते आप्पा दिसतच नाही आता. ते कदारला ना पुस्तक वाचवायचं होते. एक एक धरून आणतो भ्रष्टाचारी करणार. हे फडणवीस लगेच त्याच्याकडे घेतो. त्यांनी पुस्तक फेकून दिलं म्हणून झोपत यार जाऊन दे म्हणला तिकडे. ते एक एक सापडून आणतो एक एक त्याला धुवून काढी दे. याच्या पक्षात घेतलं मोकळाच होतो माणूस. काल जर एखादा म्हणला तो चौकशी लागली ना, आज जर तो त्याच्याकडे गेला की नील झाला. काय चालितान काय नाही. आणि मला म्हणते जातीवादी, मला म्हणते हे राजकारणाचा बोलतो. बोलत नाही
पुन्हा एक शब्द देतो मी, राजकारणाचा शब्द सुद्धा काढत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब राजकीय काही शब्द काढत नाही. आमचं आरक्षण देऊन टाका, तुमचं राजकारण आणि तुमचा प्रचार तिकडेच राहू द्या, पडा नाही तर निवडून या, नाही तर तिकडे नदीने जा, काय देणं घेणं नाही आम्हाला. पण तुम्ही नाही दिलं मग मी राजकीय बोलणार. काय चुकीचं बोलतोय का? आता तुम्ही नाही दिल्यावर माझ्या पुढे पर्याय काय? यांना वेदनाच आपल्या लेकराच्या कळत नाहीत. मराठ्यांना सुद्धा सांगतो, यापुढं कितीही त्रास झाला तरी हटायचं नाही. 2-3 महिने त्रास होईल, त्याच्यानंतर बघू. त्याच्यानंतर बघायला राहतच काही नाही. म्हणून ते निवडणुका पुढे ढकलायला लागलेत. कधी डिसेंबर तर कधी नोव्हेंबर. त्या नगरपंचायती जिल्हा परिषदा पुढे ढकलल्यात, तशीच 15-1 वर्ष तरी विधानसभा पुढे ढकला लागणार आहे. मराठा काय 10-15 वर्ष ठेपायला येत नाही आता. मग तुम्ही जर प्रश्न नाही सोडला तर यांना भर निघत नाहीये. ही खड्डा लय मोठा आहे, एकटाच 50-55% मराठा आहे. आणि ही भर काढणं म्हणजे किती जमा केले तरी भर निघत नाही. राखीव सगळे मराठी जिकडे मतदान करते तिकडे निघणार आहेत. राखीव 48 का 56 काहीतरी आहेत, 54 का काय, जितके असतील तितके 10-5 कमी जास्त होणार, काही अडचण आहे काय? इथं गणित थोडंच आहे, परीक्षा थोडंच भेटलो आपण काय गणित शास्त्रज्ञ थोडंच आहेत. त्याच्या गणभोज बेळवणी तो गणित शास्त्रज्ञ आहे, त्याच्या हाताखाली फडणवीसांच्या हाताखाली गणित शास्त्रज्ञ त्यो. असा हिशोब जोडी तो सगळे मराठी विरोधात घालून बसला. आणि आता संभळीत येते 1, 2, 4 इकडे तिकडे. आपल्याला किती त्रास झाला तरी वेदना मात्र लेकराच्या डोळ्यासमोरच्या विसरू नका. याच्यासाठी जमिनी विकल्या. आपल्या लेकराला शिकवण्यासाठी कधीच मराठ्यांनी काटकसर केली नाही. पण आरक्षणापायी जर तुमचे लेकर अधिकारी बनणार नसले तर तुम्हाला ते आरक्षण त्या लेकराला मिळवून द्यावं लागणार आहे. ते मिळवून देण्यासाठी ज्या संकटाला सामोरं जावं लागेल त्या संकटाला सामोरं जा. मागं कोणी आता हटू नका, कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाहीये. या संधीचं सोनं केलं पाहिजे मराठ्यांनी. तुमच्या कष्टाची जाण तुम्ही स्वतः ठेवा. आपल्या लेकराला आयुष्याचं द्या. ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं करायला नको होतं तुम्ही त्याला मोठं केलं आणि आयुष्याचं दिलं. आज त्या जाती आपल्या विरोधात उलटल्यात. आपले असूनही आपले आमदार खासदार आणि मंत्री आपल्या विरोधात उतरलेत. माझा तुम्हाला सवाल आहे, याला तुम्ही मोठं का केलं? ज्या लोकांना मोठं केलं तेच आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात ताकदीने उतरलेत. म्हणून आता या पुढच्या काळात आपलेच लेकरं मोठं करण्यासाठी लढायचं मराठ्यांनी शिका. तुमचे लेकरं बर्बाद तुमच्या हाताला होऊ देऊ नका. तुमच्या लेकराला बर्बाद करण्याची जबाबदारी तुमच्या स्वतःच्याच खांद्यावर तुम्ही घेऊ नका. या राजकीय पक्षाच्या लोकांना मोठं करून तुमचे स्वतःचे लेकरं आत्महत्या करायला लागले त्या आरक्षणापायी. तुम्ही कष्ट केले आणि मुलानं स्वप्न बघितलं, माझ्या आई बापाच्या वाट्याला आता कष्ट नाही आला पाहिजे. पण आरक्षण नसल्यामुळे तुमच्या लेकराचं स्वप्न साकार होत नाही. आणि ते स्वप्न साकार करायचं असलं तर मराठ्यांनी जागा राहणं गरजेचं आहे. गोंधळी बैठकच त्यासाठी. स्वतःचे लेकर आणि स्वतःची जात आता वाचवा. जात आणि लेकरं मरू देऊ नका. दुसऱ्याचे लेकरं मोठे करण्यात आनंद व्यक्त नका करू. गुलाल त्यांच्या डोक्यावर टाकायचा, डीजे त्यांच्यासाठी लावायचा, खांद्यावर घेऊन त्या नेत्याला नाचायचं. याच्यात तुम्हाला कोणता आनंद आहे? कोणची मर्दानगी गाजवताय मराठ्यांनो? स्वतःचे लेकरं आत्महत्या करायला लागलेत. जाती आरक्षणाला ज्यांना ज्यांना मिळाले त्या सगळ्या जाती तुमच्या डोळ्याच्या पुढे गेल्यात. तुमच्या जातीचे लेकरं रोज आई बापापाशी रडताय, आम्हाला आरक्षण नाहीये. भाजपातल्या मराठ्यांना जाहीर आवाहन करतोय, काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळ्याच पक्षातले गरीब मराठी पक्षाच्या बाजूने ओढायचं बंद करा. भाजपमधल्या मराठ्यांना गोरगरिबांना सुद्धा
त्यांचे लेकरं प्रश्न विचारणार आहेत, बाबा तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते मला का आरक्षण देत नाहीत, हा प्रश्न तुमचे लेकरं तुम्हाला विचारणार आहेत. काय नाही, बैलगाड्या आल्यात, बसा ना खाली. इतक्या बैलगाड्या, इतक्याला म्हणाले कधी? ही फडणवीस साहेब, ही वेदना आमची बघा. त्या बैलगाड्या घेऊन लोक 60 किलोमीटरहून आले. ही मराठ्यांची वेदना आहे. मराठ्यांना यासाठी आरक्षण पाहिजे. कष्टकरी वर्ग माझा मराठ्यांचा. हे लोक येणे नाही आहेत, हे कुठं पागल झालेले लोक नाही आहेत. त्यांच्या भावना आहेत, माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. या गरीब मराठ्यांच्या भावना आहेत. कधी काळी फडणवीस साहेब तुमची माणुसकी जिवंत करा, तुमच्यात माया उत्पन्न होऊ द्या. गरीब मराठ्यांचे लेकरं आरक्षणाला पाय अडचणीत आलेत. कधीतरी गोरगरिबांच्या कष्टाचा विचार करा. तुम्हाला का गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाहीये? तुमचा कोणता हट्ट फडणवीस साहेब? गरीब मराठे मोठे न होऊ द्यायचा का? तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती उभा राहिलात. तुम्ही जर असंच करत राहिलात तर मराठा समाज तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य वेळी घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाहीये. एका बाजूला लावा. मराठा समाजाला मी सांगत होतो, तुमच्या लेकराच्या वेदना वायाला जाऊ देऊ नका. लेकरं डोळ्यासमोर असू द्या. आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. ही घोंगडी बैठक तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. आता निवडणुका आल्यात, हे लोक गोड बोलतील, तुमच्या लेकराच्या न्यायापासून तुम्हाला लांब नेतील. हे 5 वर्षातून एकदा येतंय. एकदा हे लोक निवडून गेले की पुन्हा माझ्या गरीब मराठ्यांना विचारणार नाहीत. म्हणून याच वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या वेदना डोळ्यासमोर कायम असू द्या. विसरू नका. तुमचा त्याग, तुमचे कष्ट विसरू नका. तुम्ही घातलेला पैसा विसरू नका. हे लोक मोठे होतील पण तुमचे लेकरं दारिद्र्याच्या खाईत पडतील, हे आठवणीत राहू द्या. आता समाज आणि समाजाचे लेकरं संपू देऊ नका. रात्रंदिवस मराठा जागा ठेवण्याचं काम सुरू 1 वर्षापासून आहे. आपण एकत्र होतोय. महिना 2 महिन्याला आपण सातत्याने एकत्र येतोय. आपल्या समाजाला, आपल्या लेकराला लागणारं आरक्षण विसरू द्यायचं नाही म्हणून आपण एकत्र येतोय. आपणही एकदा जर हाक मारली तर तुम्ही सुद्धा लाखाच्या संख्येने एकत्र येत आहे. आता तुम्ही इथं बसलेलेच, यानेच ग्राउंड भरले. इथं बसलेल्या एका तिथं 10-10, 20-20 मतदान असणारे. आता इथंच जर ग्राउंड भरलं आणि एका तिथं 10-10, 20-20, 30-30 मतदानी हे जर फुटलं, खाली काय राहिलं? पळणं सरकार. कार्यक्रमच झाला यांचा. यांना घोंगडी बैठकच कळलं नाही. सभा आहे का घोंगडी बैठक? एक तर घोंगडी म्हणजे कायच अर्ध्याला कळलं नाही. अर्धे मत होते, नवीनच नाव सापडून आणतं कुठून कारण काय करू आणि वेगळंच काहीतरी देत आहे. घोंगडी म्हणजे काय म्हणलं, मला नाही माहित. ज्या ज्या जिल्ह्यात येते तिथे जाऊन विचार आणि तो टकोरीवर पांघरून घे, तुला घोंगडीची किंमत कळन. तिच्यात काय रग आहे, काय ताकद आहे, घोंगडीचा अर्थ काय, घोंगड्या बैठका पूर्वीच्या काळी काय घेतल्या जायच्या, निर्णय कसे बाहेर पडायचे, तुला घोंगडी म्हणजे कळायची नाही. ती लय पवित्र आहे. घोंगडी ही खूप पवित्र आहे आणि सर्रास पूर्वी शेतकरी हा घोंगडीच वापरायचा.
पाऊस असो थंडी असो म्हणजे संकट परतून लावायचं काम घोंगडी करते. सो संरक्षण त्या शेतकऱ्याचं करण्याचं काम घोंगडी करायची. कितीही पाऊस असला तरी घोंगडी भिजत नाही, कितीही थंडी असली तर तिच्यामुळे थंडी लागत नाही. शेतकऱ्याचं संरक्षण करणारी ही घोंगडी आहे. म्हणून या गोरगरिबाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी या घोंगड्या बैठका आहेत. आपल्या लेकराच्या न्यायासाठी मायबाप विसरू नका बरं का. तुमच्या लेकराचा अन्याय डोळ्यासमोर कायम राहू द्या. तुमच्या लेकराला आरक्षण लागतं त्यासाठी तुम्ही काय कष्ट केलेत हे तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. माझ्या विरोधात तर इतके उठलेत आता. कोणी मारून टाकीन म्हणतंय, कोणी तुकडेच करीन म्हणतंय, कोणी तर मग ट्रॅपच रचलाय. आणि दर आठवड्याला आमदार बदलत आहेत. नांगराला जसे दुपारून बैल बदली देत, नुसते बैल बदली चालू आहे. हे झालं की ते झालं की ते. पण मी बी आता डाव टाकलाय, पण आणखीन 7-8 दिवस थांबवतो. आणखीन एखादा असला डाव तर ते पुढे आला म्हणजे दोन्ही संगच मोडता येते मला डाव एक मोडण्यापेक्षा. मराठ्यांना एक उद्यापासून काम सांगतो. आता गप नाही बसायचा 3 महिने. तुम्ही म्हणता काम सांगायलाय. 3 महिने जर गप बसलात तर तुम्ही पिढ्यानं पारचं वाटोळ केलं म्हणून समजा. हे 2-3 महिने मराठ्यांच्या अस्मितेचे, भवितव्याचे, भविष्याचे सुद्धा आहेत. हे 3 महिने सगळे टाईट राहा. सावध, बेसावध होऊ राहू नका. लढाई माणूस फक्त बेसावध राहिल्याने हारतो. सावध जर राहिला तर कसलंही संकट किंवा कसली लढाई असू विजयाचा टिळा लागलाच म्हणून समजा. फक्त सावध राहा. आता बेसावध नको. उद्यापासून एक काम सुरू करा. आपल्याला या बीड नगरीतूनच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून महाराष्ट्रातले सगळे मराठे कामात राहा. प्रत्येकानं गावात जायचं. आपल्या 20-20, 30-30, 40-40 जणांच्या टीम करायच्या. त्या फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. आपली लाट अशी झाली, हाक मारली गल्ला खानान कूटनीतीत. तुम्हाला मेळ कसा पांगलाय ते सांगतोय. कोणत्या सभेला बोलवा, ते ग्राउंड, ती जागा तुडुंब भरती. पण मला जे या 15 दिवसात अनुभव यायला लागले, गरीब मराठ्याला जर काम पडलं तर त्यांनी नेमकं सांगायचं कोणाला. एखाद्या बांधवाची जर आपल्या नोंद निघत नसली, माझी निघत नाही असं त्यांनी सांगायचं कोणाला. दुसरं जर त्याची नोंद निघाली, कोणचा अधिकारी त्याचं प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी ते सांगायचं कोणाला. जर एखाद्याची व्हॅलिडिटी होत नसेल किंवा दिली जात नसेल तर त्यांनी सांगायचं कोणाला. अनेक प्रश्न गरीबासमोर आहेत. गरीब मराठा काय करतो, पिशी उचलतो, तहसीलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जातो. तो दिवसभर गेटच्या बाहेर असतो. त्याला कळतच नाहीये आता काय करावं. तो दिवसभर थांबून थांबून पुन्हा गावाकडे येतो. त्याला जे अपेक्षित होतं ते मिळत नाही. आणि त्याची त्या अधिकाऱ्याची जर भेट झाली तर कदाचित तो अधिकारी त्याला 2-4 दिवसाने करू किंवा 8 दिवसाने करू किंवा होत नाही असे उत्तर देतो. एकतर त्या बिचाऱ्या बांधवाला काहीच माहित नसतं. तो दिवसभर काम सोडून इकडे आलेला असतो. त्याच्यासाठी गावात जर आपली एखाद्या हक्काचा मराठा सेवक म्हणून जर टीम असली, समन्वयक, सदस्य, अध्यक्ष, हे लपडं नको. सगळे मराठा सेवक, त्याने लय ताण होतो. गावातल्या लोकांनी त्या 20-25 पोरांना काम सांगायचं. त्या पोरांच्या धर्तीवर झालं नाही तर तालुक्याच्या ठिकाणी ती टीम राहील. त्या ठिकाणी नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी होईल. इथपर्यंत काम आलं की ते काम ताबडतोब सुटतंय. सोयीनुसार जर आपण लोक ठेवले तर कोणाचाच काम नडणार नाही. हे झालं आरक्षणाच्या बद्दलच. एखाद्या आजारी पडलाय,
एखाद्याला कुठलं शेतकऱ्याला संकट आलंय त्याच्या मदतीला जायला सुद्धा गावापासूनच आपले लोक मदतीला पाहिजेत। मराठा सेवक म्हणजे सगळी सेवा त्यांनी करायची, सहकार्य मदत या दोनही तीनही गोष्टीसाठी त्याने अत्यंत जागरूक राहायचे। गावागावापर्यंत टीम आली पाहिजे। आणि तिसरा विषय, जर एखाद्यावर संकट आलं त्याच्या मदतीला कोणी लवकर जात नाही, मग त्यांनी नेमकं सांगायचं कोणाला? नुसता घोळका कामाचा नाही, त्यातून न्याय मिळाला पाहिजे समाजाला। झालायचं ना मराठा एक, तर सगळ्या ताकदीने आता समाजाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। एकमेकाच्या मदतीला जायला हक्काचे लोक होतील, ते 20, 25, 50 काय होतील एका गावातून, त्यांना कोणत्याही पक्षाच्या किंवा कष्टकरी शेतकऱ्याच्या माणसानं काम सांगितलं तरी त्यांनी भेद नाही केला पाहिजे। जे जे कोणत्या टीम मध्ये मराठा सेवक म्हणून असतील ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्या समोर अगोदर, हे महाराष्ट्रासाठी सांगतो या बीडच्या नगरीतून, त्याच्यासाठी प्रथम समाज, नंतर पक्ष आणि नेता, त्यांनी त्या जातीच्या कामाच्या मदतीला तातडीने यायचे। असेच लोक त्या टीम मध्ये घ्या। गरीब प्रत्येक वेळेस शहरात नाही येऊ शकत, गरीब प्रत्येक वेळेस तालुक्याच्या ठिकाणी नाही येऊ शकत। आपले प्रश्न गावात सांगण्यासाठी त्याला एक हक्काची जागा पाहिजे। त्या जागा आपल्याला आता गावागावात निर्माण करायच्या। एका गावात किमान 20 पाहिजेत, मग ते 100 झाले तरी चालतील, पण 20 जण हक्काचे त्या लोकांच्या मदतीला पाहिजेत। जर एखाद्या लेकराला एखाद्या माणसाकडून त्रास झाला तर त्याच्या मदतीला जायला कोणीच नाही। जर आपल्या असे 20-20, 25 ची टीम असली, एकमेकाच्या मदतीला जायला सोपं होईल। इथून पुढे या बीडच्या नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून आपण आपल्या गावात, आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त पोरांची टीम तयार करायला लागा। ते फक्त मराठा समाजाच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी, मराठा समाजाचं दुःख आणि सुख वाटून घेणारी ती टीम असणार आहे। त्यामध्ये साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, यांना घ्या। स्वयंसेवकाचं काम करणाऱ्या लोकांना घ्या, ज्यांच्यावरती अन्याय झाला देवेंद्र फडणवीस कडून, केसेस कडून, ते पण लोक त्यात असू द्या। ज्यांनी समाजासाठी खूप भोगले त्यांना प्रथम जागा द्या। त्यानंतर सगळे पोरं स्वतःहून मनानं जॉईन व्हा। ज्यांना ज्यांना त्या टीम मध्ये समाजाच्या साथ देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी काम करायचे, त्याच्यासाठी जाहीर सांगतो, प्रथम जात असली पाहिजे, पक्ष आणि नेता नंतर। हे याच्यामध्ये घ्या, मराठ्यांचा निर्णय त्याला अंतिम मान्य असला पाहिजे। अशा पोरांची टीम राज्यभर उभा करायची 20 तारखेपर्यंत। आजपासून 20 सप्टेंबर पर्यंत हे काम हातात घ्यायचे। 20 सप्टेंबरच्या नंतरच घोंगडी बैठकाच्या तारखा दिल्या जाणार आहेत। आपण देणार होतो, परंतु गावागावात टीमा असणं आपल्यासाठी आता गरजेचं आहे। आपल्या लोकांना आलेली अडचण सोडवणं आपली जबाबदारी आहे। आपल्या लोकांना साथ देणं, त्यांच्या दुःखात उभं राहणं आपलं काम आहे। म्हणून या कामाला उद्यापासून प्रत्येकानं गावागावात जावा, समाजाशी संपर्क राहू द्या। बैठक बोलवताना संपूर्ण गावातल्या मराठ्यांची बोलवा। तुमच्या वतीनं जे कोणत्या गावात जाणार आहे त्याच्या वतीने सगळ्या मराठ्यांना निमंत्रण जाऊ द्या। कोण नाही आला ती त्याची जबाबदारी, पण आपल्या बाजूनं सगळ्या मराठ्यांना न्याय द्या। कोणी उद्या म्हणायला नको मला आमंत्रण नव्हतं, घरोघरी त्या बैठकीचं निमंत्रण द्या आणि त्यांच्या समोर ती मराठा समाजाची, मराठा सेवकाची टीम ठरवू द्या। उद्या जर कोणी त्याच्यात एखादा आला नाही तर आपल्याला म्हणायला नको त्याने की आमचा माणूस तुम्ही त्यात का घेतला नाही। या सगळ्या असू द्या,
फक्त त्याला प्रथम समाज आणि समाजाचा निर्णय अंतिम मानणारा तो मराठ्यांचा सेवक असावा. फक्त बैठक मात्र गावात झाली पाहिजे. त्यांचंच गाव आणि त्याच गावातले मराठ्यांचे सगळे लोक, समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारे लोक त्या टीम मध्ये या. आपल्याला पुढच्या काळात गरज आहे समाजाला न्याय देण्याची. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे काम सुरू करा. त्यानंतरच महाराष्ट्रातल्या आता घोंगड्या बैठका होणार आहेत. ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात टीमा तयार झाल्यात त्या जिल्ह्यात यापुढे आणि तालुक्यात घोंगड्या बैठका होणार आहेत. कारण आपल्याला समाजाला न्याय देण्याचा उद्देश आपल्या समोर सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरा उद्देश नाही. अगोदर समाज मग बाकीचं. मी पुन्हा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून आठवणीत आणून देतो. सरकारनं आपली त्यांच्याकडे मागणी होती 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे. हा अध्यादेश सुशील कुमार शिंदे सरकारने त्यावेळेस काढला होता. 2004चा तो अध्यादेश तो रद्द केलाय. त्याच्यात दुरुस्त्या करून त्या शिथिलता आणून ती पुन्हा सुरू करा किंवा मराठा आणि कुणबी एकच आहे याचा नवीन अध्यादेश काढा. ही पहिल्या दिवसापासूनची आपली मागणी. आपली दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, तीही आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे. आपली तिसरी मागणी आहे हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तातडीने लागू करा. सरकार करत नाहीये म्हणून आपला समाज जागे राहा. आपल्याला ते मिळवायचंय. शेवटच्या क्षणाला ही लढाई मराठ्यांनी हरवायची नाही. जर कदाचित सरकारने दिलं नाही तर आपला नाविलाज आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं नाही त्या क्षेत्रात जावं लागणार आहे. कारण गरीब मराठा सगळा एका बाजूने झालाय. आता श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही. त्यांच्या विचारावरून लक्षात यायला लागलंय की श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही. त्यांच्या भडकाऊ भाषणं, त्यांचे वक्तव्य पाहता यांना गरीब मराठा मोठा होऊ द्यायचा नाही. आणि तुम्हालाही जाहीर सांगतो, आपल्या गरीब मराठ्यांशिवाय यांचं प्राणही हलू शकत नाही. गरीब मराठ्यांनी जर मनावर घेतलं एकही पक्ष सत्तेवर बसू शकत नाही. आपला काय निर्णय होईल मला माहित नाही, पण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की त्याच्या अगोदर 4 ते 8 दिवस अगोदर आपल्याला महाराष्ट्रातल्या समाजाची बैठक घ्यायची आणि त्यांच्या समोर ठरवायचं उभा करायचं का पाडायचं. जो काय निर्णय होईल त्या निर्णयाच्या पाठीशी तुमचे लेकर आणि जात डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ताकदीने उभा राहावं लागणार आहे. माझ्या मराठ्यांचे हार होऊ देऊ नका. माझा मराठा समाज ताकदीने एकत्र आलाय. इथं तुम्हाला आणि मला काही किंमत नाहीये. आपल्या मराठ्यांचे हार होऊ देऊ नका. जर लढायचं ठरलं तर ताकदीने निवडून आणायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. आणि जर पाडायचं ठरलं मग तर कच पडत आहे. पाडायचं तर काही लोडच नाही. आपल्या असेच 54 निघत राखीव मधली 70,000पेक्षा जास्त मतदान आहे मराठीच. एका मतदारसंघात तुटन का लीड कोणाला? 1,70,000ची. अरे एक जणाची 5,000ची लीड तोडाली इतका फेस पाडा होता. तर 70,000ची कुठं तोडीत 1,00,000ची लीड तोडणं सोपं आहे का? आपले तेच 48-50 निघत 5-50 तर मराठी आत्ता वरकडून आणते तिकून झाले 100-150 आमदार. हो ना एकदा गरीबाचं काही नेट आहे का तुम्हाला? नाही तर मारा मग मार खाऊ. कुणी धोपटे पोलीस इतके धोपटे देत मराठ्याला तुटूनच पडत 2 हाताने हाणते. इतकं हाणतेत की लई. आम्ही मार बघितला भाऊ. आमच्या लोकांना असं कुथरडं येईनी. देवेंद्र फडणवीस ऐकून त्यांना दोष नाही देत आम्ही. देवेंद्र फडणवीसने सांगितलं तसं त्यांनी केलं ना. असं कुठलं त्यांच्या हातातले दांडे मोडवर ते काळ हातात राहतात एवढे त्यांनी सुद्धा आणतो देव. पण फडणवीस साहेब तुम्ही जरी तुमची मस्ती आमच्या अंगावर काठ्या चालून दाखवले असले ना, दिवस बदलत रावणाची लंका सुद्धा खाक होऊन बसली.
हिशोब होणार आहे. जोपर्यंत मनोज जरांगे जिवंत आहे ना, हिशोब होणार. जातीवादी अधिकारी आणून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यात, छातीत, पोटात गोळ्या घातल्या. आया बहिणींच्या डोक्याच्या चिंदड्या केल्या. आमच्या डोळ्या देखतात छाताडावर बसून बंदुकीच्या दस्त्याने डोके फोडले. जातीवादी अधिकारी तिथं आणून त्यांनी इटांनी मराठ्यांना मारलं. आणि ज्या पोलिसांनी मराठ्यांना मारलं, फडणवीस साहेब तुम्ही त्यांना बढती दिली, मराठी विसरणार नाहीत. दिवस बदलतेत, हिशोब जिथला तिथं होणार आहे. आज तुमचे, उद्या गोरगरीब मराठ्यांचे सुद्धा दिवस येतील. तुमच्या भाजपला कधीच वाटलं नसेल तुमची सत्ता येईल. इतकं बलाढ्य काँग्रेस होतं. समुद्रासारखं पसरलेलं ते काँग्रेस नायनाट होऊन बसला त्याचा, तुमची सत्ता आली. त्यामुळे गर्वात राहू नका. तुम्हालाही मराठी पायाखाली टाकायला वेळ लागू देणार नाहीत. जातीवादी अधिकाऱ्यांच्या हातानं आमच्या आई बहिणीचे डोके फोडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माता माऊल्यांचे सुद्धा कदार्या हरामखोरांनी केली नाही. माय माऊली प्रत्येकाच्या घरात आहे. इतका जातीवाद ठासून भरलेला नसावा. आणि अधिकाऱ्याला जात असल्याची काही गरज नाही. जसं की त्यांचं आणि आमचं 5 पिढ्याचं वैर आहे. या पद्धतीने वारे चालू होते माझ्या माता माऊलीवर. तेव्हा अंतरवालीच्या महिलावर झालेला नाही. महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठा माऊलींच्या अंगावरती तो वार झालाय. तो हल्ला महाराष्ट्रातल्या समाजावरती झालाय. इतकी मगरूर आणि मस्ती आणि एवढा जातीवाद अधिकाऱ्यात भरला हे आम्ही पहिल्यांदा बघितलं. पोलीस हल्ला करतात, लाठीचार्जही केला जातो, पण त्याला काही लिमिट असतं. लाठीचार्ज आम्ही बघितलेत, हल्ले बघितलेत, पण हा जीव गेला हल्ला देवेंद्र फडणवीसने जाणून बुजून मराठ्यांवरती घडून आणला. इटानं आणि दगडानं मारणारे पोलिस या देशात कधीच घडू शकत नाहीत. बंदुकीच्या दस्त्याने डोके फोडले. आया बहिणी लेकरासह रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्या लेकराच्या किंकाळ्या ऐकून लोक बेशुद्ध पडत होते. इतका भयान हल्ला त्या लोकांनी अचानक केला. काय मिळाला फडणवीस साहेब तुम्हाला? आणि पुन्हा म्हणता आई बहिणीवरती शिवाय देतो. माझ्या आई बहिणीच्या अंगावरती तुम्ही हत्यारं चालवली. मी का शिवाय देऊ मी तुम्हाला? तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटती. माझ्या आई बहिणीला काय इज्जत नाही काय? कोणत्या आमदाराला सांगता आमच्या अंगावरती जायचं? मराठे जर मागे लागले आणि मराठ्यांचा जर संयम सुटला तर हे आमदार मराठ्यांना चटणीला सुद्धा पुरणार नाहीत. मी संयमाने घेतोय. माझा मराठा रागीट आहे. तो जर एकदा मैदानात उतरला तर मागे सरकत नाही. मी मराठ्यांच्या पोरांच्या डोळ्यात उतरलेलं रक्त बघतोय, म्हणून मी शांततेत आणि धीरागी घेतोय. मी मराठ्यांच्या पोराला शांततेत राहा हे रात्रंदिवस सांगतोय. एकदा जर मराठा रस्त्यावर आला ना तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जमिनीवर पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. कोणता बदला घ्यायला लागलो तुम्ही गरीब मराठ्यांचा? कोणची सत्ता चालवताय फडणवीस साहेब तुम्ही? एवढा मराठ्यांचा देश तुम्हाला का तुम्ही मराठ्यांच्या अंगावर घालायला लागलात? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांचं आंदोलन संपवू शकत नाही. मी नाही मॅनेज होत तुम्हाला आणि फुटत सुद्धा नाही. तुम्हाला काय ताकद वापरायची ते वापरा.
मी तुम्हाला कोणालाच मोजत नाही, केली सुद्धा नाही. चला तुम्हाला काय करायचं ते करा. शेवटी माझा पुढं माझ्या समाजाच्या लेकराचा प्रश्न आहे. माझं एकट्याचं कुटुंब मोठं करणारा औलाद माझी नाहीये. माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना आणि ते दुःख आम्ही वाटून घेतलंय. मी नाही गद्दारी करू शकत माझ्या मराठ्यांशी. मला काही मिळवायचं नाही. मला मराठा समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, त्याचं लेकरू अधिकारी झाल्याच्या नंतर. म्हणून हा संघर्ष सुरू आहे. फडणवीस साहेबांनी किती ताकद लावली, हे संघर्ष थांबू शकत नाही. आणि मराठ्यांना तुम्हालाही सांगतो, हा संघर्ष तुमचे लेकरं मोठे व्हावात म्हणून आहे. मला बदनाम करायच्या टोळ्या उभा केल्यात, आंदोलन करणाऱ्या टोळ्या उभा केल्यात, आमदार खासदार मंत्र्यांच्या टोळ्या उभा केल्यात. देवेंद्र फडणवीसला काय साध्य करायचं मला माहित नाही, पण फडणवीस साहेब यातून एक मात्र झालंय, तुम्ही माझ्या विरोधात जेवढे षडयंत्र उभा कराल तितका पेटून माझा मराठा समाज उठला. आता भाजपमधले मराठे गरीब सुद्धा एकत्र आले. त्यांनाही वाटतंय आमच्या लेकराला काय उत्तर द्यायचं. आयुष्यभर गोरगरीब मराठ्यांनी भाजपाचं काम केलंय. त्यांचे लेकरं त्यांना विचारतात, बाबा तुम्ही ज्या पक्षात काम करता त्याच पक्षाचे नेते आरक्षणाला विरोध करायला लागले. एक एक भाजपमधला माणूस तुमच्यापासून दूर चालला फडणवीस साहेब. त्याचं कारण तुमच्यात मराठ्यांविषयी असलेला द्वेष. तुम्ही मराठ्यांना जाणून बुजून आरक्षण मिळू देत नाहीत, म्हणून सगळा मराठा एकतर्फी झालाय. तुम्ही किती षडयंत्र करा, मराठा फुटूच शकत नाही. आणि एकदा जर मराठ्यांचा संयम सुटला तर या राज्यात मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद कोणाचाच नाही. म्हणून तुम्ही सत्तेची मस्ती सोडून द्या आणि मराठ्यांना आरक्षण द्या. फडणवीस साहेबाला आणखीन एक माहीतच नाही, त्यांचे लोक रच्चीच माझ्याकडे ती मीडिया गेला. इतके चाभरे ती राजकारणी लोक, यांना मीडिया आहे का नाही याचा सुद्धा मेळ लागतो. मीडियाने अंतवाली सोडणं हे मायापाशी चिटकणं संगच होतंय. मी म्हणतो तुम्ही थोड्या आधी आले असते मीडिया होता राव. नाही नाही म्हणले आमचं बारीक दिन असतं. इतके चाभरे ते भाजपाचे तर इतके माझे आमदार इकडे लाईन आहे, ते म्हणतात लय खवटे राव, देऊ लय खुनशी आहे. मायनारात पोटात मी कसा कस सांगतो, मग त्याला येत नाही झोप त्या फडणवीसला. आणि त्याने खरंच मानून चालव नाही तर पडन देऊ. मी खोटं नाही सांगत. मी आणि माझ्या समाजाने त्यांना विरोधक मानलेला नाही. मी सांगितलेलं त्यांनी खरं पटवून घ्यावं, काहीतरी तोडगा काढावा. मराठ्यांचे इतके रची येते, मी गोदडी झोपल्यातलं तर गोदडी उडीत येत, मला उठीत येतच, उलशिकच बोलून द्यावर नाही. तसलेत लय येते तो, 4 ओले लय येत. 4 ओले मी जर एखादा नाव सांगायला सुरू केलं ना, फडणवीस साहेबाला चक्करच येईल. खरं सांगतोय मी, चक्करच येईल इतके येतात. ते म्हणते ते लय खुनशी रावले, त्रास देत, पण काम गुतलंय. त्याने काय केलं तर मला मागं 30 लाखाचं काम दिलं तर बिलच गुतीन म्हणून त्याच्याकडे. पण कार्यक्रमच म्हणे मा नंबर हुकला म्हणे तिथला. कारण यांच्या 3-3 आहेत. ह्यावेळेस तुमचाच होणार आहे. तवर गप बसत नाही मी गप बसत नसतो. तवर मी गप बसत नसतो. आणि सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला माहिती हे काय एकदा मागा लागलं की कामच करते. आणि मी आता मागा लागलेलो आहे, जर आरक्षण नाही दिलं तर भाजपमधला इतकी गँग बाहेर आहे. तुम्हाला एकाच दिवशी स्फोट दिसन, तो थोडे थांबा, असा स्फोट दिसन की तुम्हाला ती सगळी गँग एकाएकीच आपल्याकडे घुसलेली दिसन आंदोलनात, एकाएकीच. कारण काही काही लय तयारी केल्यात. एक पुण्याकडचा तिकडचा आहे, नाव नाही सांगत बरं का, नाही हे लगेच त्याच्या घरी जाते. ती म्हणला फ्लॅटच गेला, 5 वर्ष काम केलं म्हणून त्याने जात दुसऱ्याला तिकीट द्यायचं. काय उपयोग आहे म्हणे. मग म्हणलं पण मला कमी सांगतो, मी काय करू. तो म्हणला आता नंबर हुकला, जाऊ ना मग तुम्ही काय दगड द्यायला त्यालाच मिळून नव्हतं आम्हाला, ते घर परवडत नाही म्हणे. म्हणजे त्यांच्या सुद्धा घराने वाद चालू आहे. इतका रोष भयानक. पण त्या सत्तेच्या मस्ती पुढे त्यांना ते दिसत नाही. मला त्याची देणं घेणं नाही.
माझी या बीड नगरीतून शेवटचं सांगतो. पहिलं अगोदर तुमचं कौतुक की तुम्ही ही घोंगडी बैठक प्रचंड ताकदीनं जमून एकजूट दाखवून यशस्वी केले, त्याबद्दल बीड तालुक्यातल्या सगळ्या मराठा बांधवांचं कौतुक. तुम्हाला शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, पाडायचे का उभा करायचं ठरणारे जे काय ठरल तुम्ही एकदा पाडून ताकद दाखवली, आणि जर उभा करायचं ठरलं तर निवडून आणून ताकद दाखवा. कारण मराठ्यांना हरू देऊ नका. मराठ्यांची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. तुमची आणि माझ्याला काही किंमत नाही. कोणीही एक दिला जाईल. जर ठरलं तर सगळ्यांनी मिळून त्याला निवडून आणा. आणि उमेदवार इतके होते, काय कटाळा आणला राहत त्यांनी. नुसते उमेदवारीचेच अर्ज आहेत माझ्याकडे, दुसरं काहीच नाही. आमचे ते कागद सावच बेजारीत पोट्टे 2 वाजता तर चाळीत येत त्याच्यावरच पडत झोपल्याच इतके कागद सगळ्यांनी त्याच्यावर लिहिलेले. मी कसा निवडून येतो पुरवणी. आता सगळेच जर निवडून येणार पडणार नेमकं कोणी मग. आणि रातची एक जण तर 11-12च्या पुढेच आला. फुल झालता का कोण तो, त्याच्या तवा ध्यानात आला आपल्याला उमेदवारी अर्ज द्यायचा राहिला. तट झालं, आलं फाईल दुसरीच घेऊन आलो. अरे मी म्हणलं दादा ही फाईल ती नाही, तो मला नीट वाचव तिची. म्हणजे अरे ते दारूच एक नाच सोडा यार, तुमच्या पाया पडतो राव मी. तर दारू असा कार्यक्रम झाला राव, तुम्ही फाईली दुसऱ्याच आणायला लागलीत काही. परत मी ती फाईल नाही म्हणलं तर मलाच घोडे लावित येत, मलाच मदत वाचव नीट वाचवत होती तिची. अरे दारूचे लय वाईट परिणाम आहेत. तुमच्या पाय पडतो मी, जाऊ द्या यार आपले जातून पुढं. फक्त व्यसनापासून लांब जा. आरक्षण तर मिळाल्याच जमा आहे मराठाला. लय आनंदी जाते आपली, लय सुखी समाधानी होईल. थोडी तळतळ तर समजून घ्या, काय मिळत आहे तुम्हाला त्याच्यात राव. उलट आपलं खातं बिघडतं सगळं. ती टाकल्यावर बांध फोडीत तुम्ही, आधी फोडीत नाहीत. झाल्या का मारामाऱ्या सुरू? 5-5 पिढ्या झाल्या आपले लोक बोला ना त्या बांधामुळे. तुम्ही चांगले असल्यावर तुम्ही देवावून येत. कोणीही म्हणतं मायला ही जर त्यांनी टाकलेलं नसले ना देव माणूस राव. मग टाकल्यावर तू तसं कमी होतो ते घेऊच नको ना. आपली जात मोठी होईल, जातीवरचे संकट कमी होतील. फक्त व्यसनापासून लांब जा. आणि उमेदवार कुणी असो एक देणारे जर ठरलं तर सगळ्यांनी पटत नसलं तरी डोळे झाकून त्याला एक शिक्का मराठ्यांनी मतदान आणा. तुमचं त्याचा पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका, मी आजच सांगतो तुम्हाला. पण मतदान सण आणा. आणि त्याला एकदा निवडून दिलं की त्याने काम नाही केलं की माझ्याकडे मी कचाकच घोडे लावून काम करून घेतो तुमचं. आणि उमेदवार किती असले तरी आपल्याला राजकारण करण्यासाठी उमेदवारी करायची नाही. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्यात नाविलाजाने जायचे. राजकारणात जाण्यासाठी आमदार नाही व्हायचं, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. जर ठरलं तर आणखीन लय मचाळा बाकी 20-22 लाख मराठी येणार त्या बैठकीला. ते काय लफडत दिवसभर चालणारे. नाही हा नाही हा. पण तुमचे कमाले एकदा का पाडा म्हणलं ना, नुसतं मी पाडा म्हणलं नाव घेतलं का कोणाचं? मायाला घेणं देण्यात जातीवादी म्हणते. तर मी जर जातीवादी असतो तर परवाच्याला शंभूराजे देसाई साहेबांनी एक निर्णय केला. जसं ओसीबीसी साठी व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदतवाढ होती, कुणबीसाठी सुद्धा पोरांना अडचणी यायला लागल्या म्हणून 6 महिन्याची व्हॅलिडिटीला मुदतवाढ द्या म्हणून सांगितलं. पण सांगताना हे सुद्धा सांगितलं सगळ्याच ओबीसी साठी करा. लेकरांनी काय केलं? ओबीसीच्या गोरगरिबांनी प्रत्येकालाच अडचण येते व्हॅलिडिटीची. त्यांनी ओबीसी साठी 6 महिन्याचा निर्णय घेऊन टाकला व्हॅलिडिटीचा. तरी मला जातीवादी म्हणता. मुलींना मोफत शिक्षण करताना फक्त मराठ्यांच्या मुलीला करायचं होतं. मी तिथं सांगताना सचिवांच्या आणि मंत्र्यांच्या समोर सांगितलं होतं, ओबीसीच्या गोरगरिबांच्या लेकीनं काय केलंय? सगळं भुजबळ जातीवाद पसरवितो. ते संस्कार मराठ्यावर नाही आहेत. सगळ्या जाती धर्माच्या लेकींना मोफत शिक्षण करा, तोही जाहीर मंजूर करून घेतलाय. तुम्ही जातीवादी म्हणता कसे?
तुमच्या सोयीनुसार तुम्ही राजकारण नका करू. आम्ही नेत्याला सोडत नाहीत, त्यांच्या बी आमच्या बी. पण गाव खेड्यातल्या एकाही ओबीसीच्या बांधवाला पण आतापर्यंत दुखवलेलं नाही, एकाही, आणि आयुष्यात कधी दुखवणार सुद्धा नाही. सगळ्या गोरगरिबांचे काम मराठे करतात आणि त्या पुढेही करतील. त्यांच्यावर मराठ्यांकडून कसलाच अन्याय होणार नाही याची खबरदारी गावागावातला मराठा घेतोय. फक्त तुमच्याकडे एक जबाबदारी, एकजूट फुटून देऊ नका. बाकीचं सगळं मी बघतो. देवेंद्र फडणवीसांना काय षडयंत्र करायचे ते बघतो. आणखीन तो दरेकर मामा उठला पुन्हा नवीन एक, आता आणखीन लय येत. आता ना खरं सांगतो तुम्हाला, हे मराठीच्या खिशात येत असली जर तारा लागले मराठीत चालता चालता यांना कोणकडे पाडून टाकी देईन, मेळ बी नाही लागणार. आणि आता ते येतही नसते त्या बारीने, याच्यातलं एकही येत नसतात किती ताकद लावली तरी. शेवटी जाताना एवढंच सांगतो, भावनिक होऊ नका आणि जात आणि लेकराला विसरू नका. वेळेवर जर त्यांच्या वेदना विसरलात, लेकराचे होणारे आलक्षणामुळे हाल जर विसरलात आणि नेत्यालाच मोठा करायचा प्रयत्न केला तर तुमच्या जातीचा आणि लेकराचा वाटोळ झाला म्हणून समजा. वेळेवर भावनिक होऊ नका. हे वेगळ्या योजना आणते. आता आणली बघा ती लाडकी बहीण, चांगली आहे ती योजना, चांगली, काय अडचण. पैसेच आपले. देवेंद्र फडणवीस काय नागपूरचं वावर ऐकलं का एखाद्यानं आपल्याला पैसे दिले? आपलेच पैसे. ते पेन घेतला तरी जीएसटी कट होतोय, बिस्किट पुडा घेतला तरी कट होतोय, काय घेतलं की कट होतोय. पैसेच आपले. घ्या, ती चांगली योजना आहे, काय अडचण नाही. पण फडणवीस साहेब, मला एक प्रश्न पडला, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, चांगलं केलं, ते चांगली योजना आहे का नाही ते पुढे बघू. घ्या, ते आपले लोक बी घ्या, सगळे कामाला येते पुढे दे. पण एक प्रश्न आहे, लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाच्याला आरक्षण लागतं, त्याचं काय? आणि दाजी शेतात काम करतो, बांधावर त्याचा फेस पाडाय काम करतो, त्याचं काय? दाजीच्या मालाला भाव पाहिजे ना. लाडक्या बहिणीला पैसे दिले, दाजीच्या मालाचं काय? दाजीचं कमर मोडे काम करू. आणि दाजी जर एखादा रूमला घेऊन मुंबईकडे निघाला मामा करता, मग त्याच्या मालाला भाव पाहिजे. दाजीच्या लाडक्या बहिणी दिले, चांगलं झालं. भाच्याच्या आरक्षणाचं काय? अरे तुम्ही आयुष्याच्या सुविधा द्या. तुम्ही चिरीमिरी वाटायचं बंद करा. हे 1500 रुपये आमच्या आयुष्याला पुरणार नाहीयेत. आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत. यासाठी या मराठ्यांचा आक्रोश आहे. तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. शेतकऱ्याला आयुष्याच्या सुविधा द्या. करा शेतकऱ्याची कायमची कर्जमुक्ती. ते नाही करणार, 1500 रुपये देणार. तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव द्या. त्याला 24 तास लाईट द्या. त्याला कायमस्वरूपीचं विदर्भाला, खानदेशाला आणि मराठवाड्याला पाणी द्या. माझा मराठा किंवा शेतकरी एक बी आत्महत्या करू शकत नाही. तुम्ही हे चिरीमिरी वाटी द्या. आम्हाला आयुष्याचं देत नाहीत म्हणून तुम्ही पडता. पुन्हा ते आता लाडीगुडी लावतील 1500 रुपये. आता येऊन बघा तो आनंदाचा शिरा, दिवाळीला आनंदाचा शिरा आणते ती भुंग्याने खाल्लेली डाळ, ती 15 दिवस झाले भिजायला टाकली आजीना, तरी मावशी तसाच हात मोकळा झाला, भिजलीच नाही. हे आनंदाचा शिरा, ते तेलाचा पुडा वाकडा तिकडे झालेला, त्याच्यात पांढरं तेल. आमची मावशी ती पुडा फोडी ती कडाईत टाकी, ती सगळं सरपंच संपत पण ती का पिवळ होत नाही तेल. मग काय त्याचा देवेंद्र फडणवीस वंगण टाकीतो का काय करतोय? हे असले नादी लावते. तेवढं तर शेतकऱ्याच्या मराठ्याचा बांधावर आहे. तुम्ही आम्हाला नादी लावू नका. लोक येड्यात काढायचा बंद करा. धनगरांचं आरक्षण देशात गाजलं होतं. कधी नव्हतं उठाव गोरगरिबांचा धनगरांनी केला होता. त्यांना आयुष्याचं आरक्षण पाहिजे होतं. एसटीतून आरक्षण मिळालं तर गोरगरिबांचे लेकरं मोठे होतील, त्यांच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील म्हणून धनगर पेटून उठला होता.
गोड बोलून देवेंद्र फडणवीसांनी चालता चालता आंदोलन मोडून टाकलं. 30 डाव मराठ्यांचं आंदोलन मोडायला सुद्धा वापरला होता. पण इथं खानदानी मराठ्यांचा जातवान पिल्लू आहे शेतकऱ्याचं. ते पैसे नको पद नको मला, आणि पैशाजण मला जमत नाही. पहिल्यापासून सवयच आपल्याला पैशाजण आपलं जमत नाही. तुमचे तरी आंघोळीला कपडे काढले खिसे तपासित असते घरचे नोट भिजन म्हणून. भाऊ आपण जर कपडे काढले ना आपल्या खिशात कोणीच हात घालीत नाही. त्यांना माहिती याच्या खिशात रुपयात नसतो खडकोजी, आणि याचं कुठे खिसे तपासित आहे. आपल्या काहीच नसतंय. आणि मला यासाठी लावली देवेंद्र फडणवीसनी. आहे का काही कळत आहे का? म्हणजे 70,000वाला चुट्टे चट्टे बारकुले फुरकुले त्यांजवळ तिकडे यासाठी लावायचे तर माया मागे लावली. ते बिचारा ते कोमायट आहे का काय, ते बिचारा वाचून वाचून मथुर झालं राव. आता म्हातारपणाला त्याला काय येळ आणली त्याच्यावर. त्याला कधीतरी जीवनात त्याचा इतिहास झाला असता, कधीतरी म्हणला असता नाही 20 लोक आत टाकले. त्याने धरून आणला घे सोडून देतो, त्याने धरून आणला घे सोडून देतो. ही असली शाळा यांची. आणि यासाठी लावली माया मग. मी भेट नाही, फक्त तुम्ही साथ आणि एकजूट ठेवा. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटत. होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. मरण मी आता स्वीकारलेलं आहे. देवेंद्र फडणवीसनी जो ट्रॅप रचलाय त्यात मरण आलं तरी घ्यायला तयार आहे. आणि समाजासाठी लढून उपोषण करून मरण आलं तरी मी ते घ्यायला तयार आहे. शेवटचा शब्द देतो तुम्हाला की मला कितीही त्रास झाला आणि मला कितीही वेदना झाल्या तरी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्याच पायावर मोजणार, पण गद्दारी तुमच्याशी कधीच करणार नाही. माझा जीव जरी गेला मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत नाही. नसता सरकार जर आपल्याला ह्या राहिलेल्या महिना दीड महिन्यात जर आरक्षण ओबीसीतून नाही दिलं तर सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. आपल्या घोंगडे बैठकीचा उद्देश मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं. आपल्या 8-9 मागण्या त्या आचारसंहिता लागायच्या आत मंजूर करायच्या. आपल्याला राजकारणात जायचं नाही. या घोंगडी बैठकीचा उद्देश मराठ्यांना राजकारणात जायचं नाही, मलाही जायचं नाही. पण नाही दिलं तर आपल्या समोर पर्याय नाही. सत्ता मराठ्यांना काबीज करावीच लागणार आहे. गोरगरीब ओबीसी, गोरगरीब मराठा, मुस्लिम, दलित, गोरगरीब शेतकऱ्यांनी एकजूट राहायचं. आणि आपले प्रश्न नाही सुटले तरी यांना याच्यातून घालवायचं म्हणजे घालवायचं. सावध राहा. जातीच्या वेदना आणि मुलाच्या वेदना विसरू नका. मराठ्यांची हार होऊ द्यायची नाही. कितीही आमदार खासदार मंत्र्यांनी अन्याय केला, किती त्रास झाला, मराठ्यांनी एकजुटीने सामना करा. गरीब मराठ्यात प्रचंड शक्ती आहे. गरीब मराठी एकजूट व्हा आणि समोरच्या संकटाचा सामना आपल्याला पुढे करायचा आहे. जाताना पुन्हा एकदा सांगतो, एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची आणि साथ देण्याची हीच योग्य वेळ आहे. आता फक्त भावनिक होऊ नका. जातीचे लेकरं आणि जात मोठं करण्यासाठी सगळी 100% ताकद मराठ्यांनी वापरा हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.